मनोज जरांगे यांनी जे मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं केलं त्याच्या आधीपासून मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे. 58 मोर्चे या आंदोलनासाठी झाले आणि त्या काळामध्ये जातीय तेढ झाली नाही हे फार उल्लेखनीय आहे आणि शांततेत ते मोर्चे पार पडले. त्या मोर्चांना मुस्लिम भावंडांनी सुद्धा अनेक ठिकाणी पाणी देणे असेल, त्याचं स्वागत करणं असेल, अशा सगळ्या गोष्टी केल्या. मराठ्यांना आरक्षण मिळावं का? तर मिळावं, नक्की मिळावं, त्याच्यात काही दुमत नाही आहे. पण त्याच वेळेला ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागावा का? तर नाही लागावा, तेही आरक्षण वाचलं पाहिजे. परंतु या दोनही आरक्षणासाठी लढणाऱ्या दोनही व्यक्तींनी मला असं वाटतंय की त्यांच्या आरक्षण आंदोलनाचा फोकस हलला आहे आणि तो फोकस हलून तो व्यक्तिगत पातळीवर जी चिखलफेक चालू आहे ती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे होतंय काय की आरक्षणाचा लढा जो जरांगे यांनी उभा केला होता, जे सामाजिक चळवळ म्हणून उभा राहिलेला लढा, त्याचं अधिष्ठान हरवून तो पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंटकडे जात आहे का, हे जे होतंय हे फार वाईट आहे. त्यातही दोनही व्यक्तींकडून जे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स येत आहेत ते कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंटसुद्धा म्हणजे कमालीचे वेगळे आहेत. जसं की मनोज जरांगे सांगत आहेत की बाबा आम्ही मागास आहोत, आम्हाला आरक्षणाची गरज आहे. मुळात स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाच्या पुस्तकामध्ये 1930 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आरक्षणाची व्याख्या सांगितली होती त्यात असं म्हटलं होतं, पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेले आहेत ते अधिकार त्यांना परत देऊन जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचं स्वातंत्र्य प्राप्त करून देणं म्हणजे आरक्षण. म्हणजे हे आरक्षण सामाजिक मागासलेपणावर आधारित होतं, त्याच्यात आर्थिक निकष कुठेही नव्हता. पण तरीही मागच्या 2 दशकात आर्थिक मागासलेपणावरून आरक्षण देण्याची एक मागणी जोर धरायला लागली आणि आता त्यानुसार आरक्षणाचं आंदोलन उभं राहिलं. त्यालाही काही हरकत नाही. पण मुद्दा असा तयार होतो की एकीकडे आर्थिक मागासलेपणाचं आरक्षण म्हणायचं, मग दुसरीकडे 100 जेसीबीतनं फुलं उधळायची. तर हे जरा कॉन्ट्राडिक्टरी वाटतं. किंवा एकीकडे आम्हाला संधी मिळत नाही आहे, आम्ही काय काम करू शकत नाही हो असं म्हणायचं आणि दुसरीकडे आम्ही कोण आहोत, आम्ही पाटील आहोत, तुमची काय लायकी आहे, आम्ही तुम्हाला काम देऊ शकतो, आम्ही वाटेल त्याला काम देऊ शकतो, हे म्हणणं हे आरक्षणाच्या आंदोलनाला भरकटवण्यासारखं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं की जे होऊ नये. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे. मनोज जरांगे पाटील सुद्धा जे आहेत ते निस्वार्थीपणे राज्यभरात काम करतायत. राज्यभरातील मराठे जे आहेत ते पेटून उठलेले आहेत आणि सध्या जे आहे ते आपल्या समाजासाठी आर्थिक मागासलेपण जे आहे आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाज जो आहे तो अनेक ठिकाणी जरांगे पाटलांचं स्वागत जे आहे ते खूप मोठ्या उत्साहात करतोय. मग कुठे हत्ती घेऊन येतात, कुठे 100 जेसीबीने जे आहे ती फुलांची उधळण होते आणि हे जे आहे ते आपल्यासाठी कोणीतरी निस्वार्थीपणे काम करतंय म्हणून मराठा समाज जो आहे तो अशा पद्धतीचा उत्साह दाखवत आहे. आणि म्हणून काही मग आर्थिक मागासलेपण जातं का? अजिबात नाही. हे कुणीतरी याचा जर संबंध जोडत असेल तर मला वाटतंय की त्यांचा अभ्यास कमी आहे किंवा त्यांचा मराठा समाजावर जी आहे ती पहिल्यापासून असलेली चीड आहे. मराठा समाजामध्ये जरांगे पाटील असतील किंवा अनेक कुणीही असतील, पाटील आडनाव लावायची गरज नाही हो. मराठा हा पाटीलच आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि मी एक स्टेटमेंट ऐकलं सुषमा अंधारे, मी मागच्याच वेळी सांगितलं की राजकारणात अभ्यासू महिला असाव्यात पण अंधारेंसारख्या नाटकी अजिबातच नसाव्यात. आणि हेच नाटक पुन्हा पाहायला मिळालं. त्या म्हणतायत की मनोज जरांगे पाटील जे आहे तो यांचा आरक्षणावरचा फोकस हल्लाय. मला वाटतंय की सुषमा अंधारे यांच्यावरचा मीडियाचा फोकस जो आहे तो जरांगे पाटील आल्यापासून बाजूला गेल्यामुळं कुठंतरी प्रसिद्धीत येण्यासाठी ही धडपड आहे. आणि जरांगे पाटलांविषयी बोलण्यापेक्षा मराठा समाजाविषयी जो काय राग आहे ना तो याच्या आधी सुद्धा तुमची जी भाषणं व्हायरल झाली त्यातून दिसलेलाच आहे. परंतु या सगळ्या स्टेटमेंट मधून सुद्धा मराठा समाजाविषयी तुमच्या मनात असलेला राग जो आहे तो वारंवार जाहीर होताना दिसतोय. त्यामुळे मराठ्यांच्या नादाला तर अजिबातच लागू नका. मराठा समाजाचं आंदोलन व्यवस्थित पद्धतीनं चालू आहे, न्याय मिळेलच. परंतु तुमच्यासारख्यांनी स्वतःच्या जातीचं भांडवल करून
प्रसिद्धी मिळवून दुसऱ्याच्या जातीला बदनाम करणं हे कृपया थांबवावं.